नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मुंबई उच्च न्यायालय शिपाई संभाव्य सराव प्रश्नपत्रिका संच 7 घेऊन आलेलो आहोत। याआधी आपण बरेचसे प्रीवियस क्वेश्चन पेपर जी के वाली मॅडम या चॅनलवर टाकलेले आहेत, तरी तुम्ही एकदा बघून सराव करून घ्याल। याआधी जी के वाली मॅडम या चॅनलवर आपण प्रीवियस क्वेश्चन पेपर आणि सराव प्रश्नपत्रिका टाकलेल्या आहेत, त्यामधून तुम्ही बराचसा सराव करू शकतात आणि प्रीवियस क्वेश्चन पेपरमधून तर बरेचसे क्वेश्चन रिपीटच झालेले आहेत। त्यामुळे तुम्ही एकदा जी के वाली मॅडम या चॅनलला भेट देऊन त्या प्रश्नपत्रिका बघून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे? तर ऑप्शनमध्ये आहे नांदेड, संभाजीनगर, अकोला, परभणी। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी अकोला। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे अकोला इथे आहे। आता यानंतर पुढचा प्रश्न आहे इथे प्रश्न दुसरा, स्वामी विवेकानंद यांच्या भाषणामुळे गाजलेली जागतिक सर्वधर्म परिषद कोठे भरली होती? आणि ऑप्शनमध्ये आहे ए शिकागो, बी वॉशिंग्टन, सी लंडन, डी न्यूयॉर्क। आणि या प्रश्नाची योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए शिकागो। स्वामी विवेकानंद यांच्या भाषणामुळे गाजलेली जागतिक सर्वधर्म परिषद ही शिकागो येथे भरली होती। आता यानंतर प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, भारतातील सर्वात मोठी मशीद खालीलपैकी कोठे आहे? आता त्यांनी इथे ऑप्शन दिलेले आहेत, ए अहमदाबाद, बी मुंबई, सी दिल्ली, डी अजमेर। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी दिल्ली। भारतातील सर्वात मोठी मशीद दिल्ली इथे आहे। आता चौथा प्रश्न त्यांनी इथे घेतलेला आहे मित्रांनो, आवृत्तबीजी वनस्पतीमध्ये डॅश डॅश ही प्रजननांगे असतात। आणि ऑप्शन आहे ए पाने, बी फुले, सी फळे, डी बीजपत्रे। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी फुले। आवृत्तबीजी वनस्पतीमध्ये फुले ही प्रजननांगे असतात। आता प्रश्न क्रमांक 5 मध्ये त्यांनी इथे विचारलेला आहे, डॅश डॅश याने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला। आता या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहीतच असेल, अतिशय सिंपल प्रश्न आहे। तर ऑप्शन त्यांनी दिला आहे ए न्यूटन, बी गॅलिलिओ, सी विल्यम हार्वे, डी नेपियर। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए न्यूटन। न्यूटन याने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न 6, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? आणि ऑप्शनमध्ये दिलेला आहे ए गोंदिया, बी चंद्रपूर, सी भंडारा, डी वर्धा। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गोंदिया। महाराष्ट्रात गोंदिया या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। आता यानंतरचा प्रश्न इथे विचारला प्रश्न 7, कोंबड्यांची खालीलपैकी कोणती जात जास्त अंडी देते? आणि ऑप्शनमध्ये आहे इथे ए ॲस्ट्रोलार्प, बी व्होर्ड आयलंड रेड, सी व्हाईट प्लेग हॉर्न, डी मिनोर्को। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी व्हाईट प्लेग हॉर्न। कोंबड्यांची खालीलपैकी व्हाईट प्लेग हॉर्न ही जात जास्त अंडी देते। आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, स्त्री भ्रूण हत्या रोखणारा कायदा देशात
सर्वप्रथम कोणत्या राज्यात लागू करण्यात आला? आणि ऑप्शनमध्ये आहे इथे दिलेलं ए गुजरात, बी उत्तर प्रदेश, सी केरळ, डी महाराष्ट्र. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी महाराष्ट्र. स्त्रीभ्रूण हत्या रोखणारा कायदा देशात सर्वप्रथम महाराष्ट्र या राज्यात लागू करण्यात आला. आता 9वा प्रश्न आहे घेतलेला, किमान वेतन कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? आणि ऑप्शनमध्ये आहे ए 1948, बी 1950, सी 1947, डी 1949. आणि उत्तर आहे मित्रांनो या प्रश्नाचे ऑप्शन ए 1948. किमान वेतन कायदा 1948 या वर्षी संमत करण्यात आला. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणती महाराष्ट्राचे लोकसंगीत आहे? आता इथे ऑप्शन दिलेले आहेत. ए कोलन्नालू, बी पोवाडा, सी बाऊल, डी खोंगजोम पर्व. आणि उत्तर आहे या प्रश्नाचे ऑप्शन बी पोवाडा. पोवाडा हे महाराष्ट्राचे लोकसंगीत आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न 11वा. सन 1864मध्ये पुणे येथे विधवा पुनर्विवाह घडवून आणणारे समाजसुधारक कोण? आणि खाली ऑप्शन दिलेले आहेत. ए विष्णुशास्त्री पंडित, बी महर्षी कर्वे, सी न्यायमूर्ती म गो रानडे, डी महात्मा ज्योतिबा फुले. आणि या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर ऑप्शन डी महात्मा ज्योतिबा फुले. सन 1864मध्ये पुणे येथे विधवा विवाह घडवून आणणारे समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले हे आहेत. आता प्रश्न क्रमांक 12. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? आणि ऑप्शन आहे ए सिंहगड, बी रायगड, सी तोरणा, डी राजगड. आणि कोणता किल्ला जिंकला शिवाजी महाराजांनी? तर तोरणा किल्ला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी तोरणा. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम तोरणा किल्ला जिंकला. आता 13वा प्रश्न आहे. डायलिसिस ही उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या आजारात वापरतात? आता खाली त्यांनी ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे बघा. ए मूत्रपिंड विकार, बी रक्तदाब, सी हृदयविकार, डी मधुमेह. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए मूत्रपिंड विकार. डायलिसिस ही उपचार पद्धती मूत्रपिंड विकारात वापरतात. आता पुढचा प्रश्न आहे 14वा प्रश्न. सन डॅश डॅशमध्ये दादाभाई नौरोजींनी रास्तगोपतार हे साप्ताहिक सुरू केले. आणि ऑप्शनमध्ये त्यांनी इथे दिलेलं आहे. ए 1862, बी 1861, सी 1864, डी 1846. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी 1861. सन 1861मध्ये दादाभाई नौरोजींनी रास्तगोपतार हे साप्ताहिक सुरू केले. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर ऑप्शनमध्ये आहे बघा. ए वारणा, बी कृष्णा, सी कोयना, डी गोदावरी. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए वारणा. सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण हे वारणा नदीवर बांधण्यात आले आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 16वा आहे. लिंबावरील सायट्रस कॅन्कर या रोगास कारणीभूत ठरणारा घटक कोणता? ऑप्शनमध्ये आहे इथे. ए कवक, बी विषाणू, सी जीवाणू,
डी शैवाल. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी जीवाणू. लिंबावरील सायट्रस कॅन्कर या रोगास कारणीभूत ठरणारा घटक जीवाणू हा घटक आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न 17वा. भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया खालीलपैकी कोणत्या लढाईने घातला गेला? आणि ऑप्शनमध्ये आहे इथे ए बक्सार, बी प्लासी, सी श्रीरंगपट्टणम, डी यापैकी नाही. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी प्लासी. भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया प्लासी या लढाईने घातला गेला. आता इथे 18वा प्रश्न घेऊया. महाराष्ट्राच्या पठारावर कोणत्या प्रकारची मृदा आढळते? आणि ऑप्शन आहेत ए क्षारयुक्त, बी वालुकामय, सी पीटी, डी काळी. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी काळी. महाराष्ट्राच्या पठारावर काळी मृदा आढळते. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. घटनेच्या कोणत्या कलमान्वये बालमजुरीस प्रतिबंध करण्यात आला आहे? तर खाली ऑप्शन आहे ए 24व्या, बी 5व्या, सी 16व्या, डी 15व्या. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 24व्या. घटनेच्या 24व्या कलमान्वये बालमजुरीस प्रतिबंध करण्यात आला आहे. आता इथे 20वा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाने डॅश डॅश रोगाच्या रुग्णांसाठी आरोग्यवर्धिनी कार्यक्रम सुरू केला आहे. आणि ऑप्शनमध्ये आहे ए मस्तिष्कज्वर, बी क्षय, सी डांग्या खोकला, डी डेंग्यू. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी क्षय. महाराष्ट्र शासनाने क्षयरोगाच्या रुग्णांसाठी आरोग्यवर्धिनी कार्यक्रम सुरू केला आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे इथे प्रश्न क्रमांक 21. सन 1930मध्ये अंमलात आलेला शारदा कायदा कशाशी संबंधित होता? आणि खाली ऑप्शन दिलेले आहेत ए जमीन सुधारणा, बी कुळांचे हक्क, सी बालविवाह प्रतिबंध, डी अस्पृश्यांना विरोध. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बालविवाह प्रतिबंध. सन 1930मध्ये अंमलात आलेला शारदा कायदा हा कशाशी संबंधित होता? तर बालविवाह प्रतिबंधाशी संबंधित होता. आता यानंतर प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22वा. तर डॅश डॅश हे द्रव्याचे सर्वात लहान परिपूर्ण एकक आहे. ऑप्शन आहे इथे ए रेणू, बी मूलद्रव्य, सी अणू, डी संयुग. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अणू. अणू हे द्रव्याचे सर्वात लहान परिपूर्ण एकक आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. संसदेचे अधिवेशन वर्षातून किती वेळा बोलविणे आवश्यक असते? तर इथे ऑप्शन आहे ए 3 वेळा, बी 2 वेळा, सी 5 वेळा, डी 4 वेळा. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 2 वेळा. संसदेचे अधिवेशन वर्षातून 2 वेळा बोलविणे आवश्यक असते. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. सन 1854चा उडचा खलिता कोणत्या विषयाशी संबंधित होता? आणि ऑप्शन आहे ए महसूल प्रशासन, बी वसाहतीचे स्वराज्य, सी शिक्षण, डी स्थानिक स्वराज्य संस्था. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी शिक्षण. तर सन 1854चा उडचा खलिता हा कोणत्या विषयाशी संबंधित होता? तर शिक्षण या विषयाशी संबंधित होता.
आता 25वा प्रश्न घेऊया. भारतातील डॅश डॅश हे राज्य सूर्यफूल या तेलबिया पिकाच्या उत्पादनात सर्वात अग्रेसर आहे. तर कोणते राज्य आहे भारतातील सूर्यफूल व तेलबिया या पिकाच्या उत्पादनात? तर कर्नाटक राज्य आहे. ऑप्शनमध्ये आहे ए कर्नाटक, बी तामिळनाडू, सी आंध्र प्रदेश, डी महाराष्ट्र. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? तर कर्नाटक. कर्नाटक हे राज्य सूर्यफूल या तेलबिया पिकाच्या उत्पादनात सर्वात अग्रेसर आहे. आता 26वा प्रश्न आहे इथे. हा मराठी ग्रामरवर आधारित प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 26. ओ या स्वराचे उच्चार स्थानानुसार वर्गीकरण करा. तर ऑप्शन आहे इथे ए कंठ, बी तालव्य, सी दंत्य, डी कंठस्थ्य. तर उत्तर काय आहे या प्रश्नाचं? ऑप्शन डी कंठस्थ्य. कारण ओ हा स्वर कंठ अधिक ओष्ठ आहे, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन डी कंठस्थ्य. आता 27वा प्रश्न आहे. म हे व्यंजन कोणत्या वर्गात येते? आता इथे खाली त्यांनी वर्ग दिलेला आहे. क वर्ग, बी च वर्ग, ट वर्ग, प वर्ग. तर म हे व्यंजन कोणत्या वर्गात येते? तर म हे व्यंजन प वर्गात येते. प, फ, ब, भ, म. तर इथे त्यांनी विचारलं आहे म हे व्यंजन कोणत्या वर्गात येते? तर म हे व्यंजन प वर्गात येते. आता प्रश्न आहे 28वा. खालीलपैकी योग्य विरामचिन्ह असलेले वाक्य ओळखा. आणि इथे त्यांनी बघा खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. सोड, कॉमा, मला, उद्गारवाचक आहे इथे, तो जोराने ओरडला, फुलस्टॉप. बी सोड मला, इथे कॉमा दिला आहे, तो जोराने ओरडला. सी सोड मला, इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिलेला आहे, तो जोराने ओरडला. आता इथे आहे डी इन्व्हर्टेड कॉमामध्ये सोड मला क्वेश्चन मार्क, इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट आहे, तो जोराने ओरडला. तर आता तुम्हाला शोधायचं आहे योग्य विरामचिन्ह असलेले वाक्य ओळखा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी सोड मला, तो जोराने ओरडला. कारण डायरेक्ट स्पीचसाठी क्वोट्स लागतात आणि योग्य ठिकाणी पूर्णविराम. त्यामुळे इथे या प्रश्नाचे ॲन्सर काय आहे? तर ऑप्शन सी हे या प्रश्नाचे ॲन्सर आहे. आता 29वा प्रश्न आहे. हा प्रश्न मॅथ्स या विषयाचा आहे. तर इथे काय म्हटलेलं आहे त्यांनी? 320चे 70% प्लस 240चे 45% इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर बघा 320चे 70% म्हणजेच इथे तुम्हाला गुणाकार करायचा आहे. 320 इंटू 0.7. तर त्याचे उत्तर काय येईल? 224. आणि त्याच्यानंतर 240 गुणेला 45% याचा गुणाकार करायचा आहे. तर 240 गुणेला 0.45. तर ॲन्सर येईल 108. आणि त्यानंतर 320 प्लस 108 याची टोटल करायची आहे. तर ॲन्सर येईल 332. त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर काय आहे? तर 332 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आणि त्यानंतर प्रश्न 30वा आहे. हा मॅथ्सचा असल्यामुळे हा क्वेश्चन तुम्ही सोडवून घ्याल. या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला सांगून देते. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे 5/3. क्वेश्चन तुम्ही वाचून घ्याल आणि याचे ॲन्सर तुम्ही काढू शकता. तर ते तुम्ही काढून घ्याल. उत्तर या प्रश्नाचे आहे
5/3.